राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि सगळ्यांनी शुभ सकाळ मित्रांनो। सकाळचं 6 वाजले आणि अजून मी बिछाण्यामध्येच आहे, म्हणजे गोधड्यांमध्येच आहे मित्रांनो। आज घरी नाही कोणी, रामदासची आई, रामदास, आदित्य हे सगळी म्हणजे बाहेर गेल्यात लग्नानिमित्त एका गावाला। तर मग चला आता मग मी एकटाच आहे, मग त्याच्यामुळे आपल्याला सगळाच उरकायला लागला। आता आंघोळीला पाणी ठेवायला लागेल, चिया आपल्यालाच करायला लागेल, सगळं एकट्यालाच करायला लागणार आहे ना। मग चला आता आपण या गोधड्या बिदड्या आवरून मस्तपैकी ठेवू। आणि मित्रांनो हे पहा, हेडफोन मोबाईल सगळं आपल्या उशालाच राहत आहे। कसा आपल्याला रात्रीची काही असा व्हिडिओ एडिटिंग या कामं करायला राहतात ना। मग चला आता या सगळं साहित्य ठेवून देऊ आणि आपण आंघोळीला आता पाणी ठेवू मित्रांनो। तर चला मित्रांनो, आता गोधड्यांच्या घड्या मारू मस्तपैकी आणि देऊ आपल्या ओळंबणीवर ठेवून। आमच्या गावाकडं म्हणजे अशा गोधड्या ठेवाय, कपडे ठेवाय ओळंबण राहतात ती। त्या पहा इथे एक ताराची बांधले, कपडे लोंबल्या तिथे पहा। हे आमचे गावाकडला रिअल जीवन राहतं मित्रांनो, एकदम रिअल जीवन। म्हणजे अशा ओळंबणी बिळंबणी आणि इकडं गोधड्या ठेवायला असे एक मेड रोवले आणि ते आडवा लाकूड लावलं, तिकडे गोधड्या ठेवते, इकडंच राहतात मित्रांनो। आणि मी तर आपल्याला पहिल्यापासून सांगतोय तर आमच्या गावाकडला ह्या रिअल जीवन आहे सगळं मित्रांनो। हे पहा आता इकडे ना बॅटरी राहते पहा, बॅटरी म्हणजे आता तिला काही शहरामध्ये टॉर्च म्हणतात। ही पहा, ही बॅटरी आपली इथंच राहते उशाला। इमर्जन्सी कधी बाहेर जावं लागत आहे, काही जनावर राहतात बाहेर बांधेल, शेळ्या ती गुतला एखादा, तर मग ह्या बॅटरी म्हणजे ही टॉर्च ही आपल्या उशालाच राहते सारखी। बॅटरी सगळ्या गोष्टी, मोबाईल। तर चला आता या गोधड्या आपण मस्तपैकी ठेवून देऊ मित्रांनो। आणि आता आपल्याला आंघोळीला पाणी ठेवायचे। मग ह्या पाहत असताना ह्या सकाळचं वातावरण आहे। मग आता आपण मस्त पाणी दिलं चुले ठेवून। आणि हा आमचा शेळ्यांचा जो दरवाजा पत्र्याचा आहे, याला दरवाजा होता पण तो मोडला आहे ना, मग ह्या पत्र्याचाच केला सध्या पुरता। आणि ह्या आपला घर आपण इकडंच वर राहतोय। मग ह्या वातावरण तर आता सध्या मित्रांनो आकाशात ढग बी काय नाही, एकदम स्वच्छ वातावरण आहे मस्तपैकी। चला आता आपली दुसरी बाकीची कामं करायची ती, मग आंघोळ करायचे, चहा पाणी सगळा करून आपल्याला मग पुन्हा आपल्याला शेळ्या सोडायला लागणार आहे ती। तर चला मित्रांनो, आता आपल्याला पाणी ठेवायचे का नाही, तर मग चूल पेटवायचं काम चालू आहे। मग चुलही पेटत नाही लवकर, मग हे असं कागद बिगद घालायला लागतं चुलीमध्ये, मग कागदानं चूल पेटवायला लागतं मित्रांनो। पहिले कसं आहे मित्रांनो, राखेल भेटायचा, मग त्या राखेला असा थोडा गौरीवर असा लाकडानं थोडा वाचला का खाली राखामध्ये, तर मग लगेच चूल पेटायची। पण मग आता राखेलही भेटत नाही, पाणी ठेवायचे आपल्याला ना। मग आता चूल जवळजवळ आपली पेटतच आले। आणि मित्रांनो मी कसं आहे आपल्याला आपल्या गावाकडला रिअल जीवन दाखवतोय आमच्या व्हिडिओमध्ये। आमचं जे रिअल जीवन आहे ना, जी रिअल परिस्थिती आहे ना, तीच दाखवतोय आपल्याला। आपलं तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह आपल्याला मी आपल्या डोळ्यासमोर सगळी परिस्थिती दाखवतोय। चला आता आपली चूल आहे ना जवळजवळ पेटलीच। मग आता आपण आहे ना पाणी ठेवू आणून। पाणी आपला तिकडं टोपी भरेल राहत आहे ना, आणि पाणी काही पटकन तापत आहे। चला आता पाणी ठेवू आणून चुलीवर आपण। चला दोस्तांनो, आता आहे ना आपण टोप भरून आणला आहे। मग हा देव चुलीवर ठेवून, याला तापाय टाईम नाही लागत मित्रांनो, एक 10-15 मिनटातच पाणी तापून जातं आहे। चांगला झाला ना मग लवकर तापत आहे। तर चला आता पाणी तापत आहे ना आपला, तोपर्यंत आपण मग शेळ्यांचे काही झाडझटक लेंड्या ह्या त्या झाडून घेऊ आपण आता। कारण करणार काय मित्रांनो, आज सगळा आपल्यालाच करायला लागणार आहे। चला मग आता आहे ना दोस्तांनो, शेळ्यांचा गोठा साफ करू थोडासा। आता रात्रभर शेळ्या बसून मग गोमतीर लेंड्या राहतात ना, या जरा झाडून काढायला लागत आहेत। कारण मग या स्वच्छ नाही ना केला, गोठा जर साफ नाही ना केला, मग गोचड्या बिचड्या पडायची शक्यता राहते का नाही। मग आता गोठा मस्तपैकी खराट्यानं आपण जरा स्वच्छ करून घेऊ, लेंड्या बिंड्या झाडून आणि भरून आपण वर वावरामध्ये टाकून देतो लेंड्या। आपल्याच वावरामध्ये वर पांगून द्यायच्या। हे लेंडी कसं चांगलं राहत आहे, या कोपऱ्यानं ऐकून सगळा असा झाडून घ्यायला लागत आहे पहिल्याच ना मित्रांनो। मग गोचड्या जास्त पडले होते आपल्या गोठ्यामध्ये, पण आता फवारणी केली मग त्याच्यामुळे गोचड्याही कमी झाल्या ती। चला आता जरा झाडून घेऊ हा गोठा शेळ्यांचा। तर दोस्तांनो आता आहे ना आंघोळ झाली, चहा पाणी झाला, मग दिला शेळ्या सोडून आपण। सकाळची शेळ्या सोडतोय ना, मग आलो आपल्या वावरांका इकडे खाली। मग शेळ्या बांधल्या का 9-10 वाजता मग आपण काय करणार आहे ती
मग थोडासा भात घालू आणि मग कालवण करू. मग हे पाच वाजता आता सकाळच्या पारी आपण मग आंघोळ मिंगूळ झाल्यानंतर मग दिल्या शेळ्या सोडून मग आता आपल्या जुऱ्यामध्ये इकडे आलोय. आपला जुऱ्यामध्ये वावर आहेत ना, मग ह्या वावरामध्ये शेळ्या मस्त नाचवतात, मस्त हिरवागार गावात आहे. आणि हा बांध आहे ना, ह्या बांधाच्या वरच्या साईड आपण बाजरी पेरले इकडं वरच्या साईडला. आणि हेच वावर पडते आपला 4 वावरात इकडं जुऱ्यामध्ये ना आपली. आणि खालच्या साईडला 2 वावराची. मग त्या 2 वावरांमध्ये बाजरी पेरली आपण, फक्त हेच पडते. मग एवढं आपण पाणी भरलं होता, वरच्या वावरात पाणी भरलं होतं का नाही. मग हा पाठ काढ होता आपा या साईड ऐकून आपण पाठ काढतो एवढं पाणी जात आहे. पण मग पाठातून जास्त पाणी झाल्यामुळे मग त्या उलटून ह्या वावरात पांगला होता इकडं. मग एवढं एकदम हिरवागार असा चारा झाला शेळीली. मग शेळ्या मस्त नाचवल्यात. आता बराच टाईम आपला 1-1.5 तास इथंच जाईल. मग आता एवढं 1-1.5 तास इथं शेळ्या चारायच्या आपण मस्तपैकी. आणि मग जाणार घरी. मग घरी गेलो आता काय मी एकटाच आहे ना, मग भात घालायचा आणि कालवण करायचं. आणि मग काय आपला अर्धा तास किंवा 15 मिनिटात स्वयंपाक उरकला. एकट्यासाठी काही थोडा स्वयंपाक करायला लागत आहे. मग हे आता मित्रांनो या वावरांच्या कडाने ना आता एवढं पाणी भरतोय नाही आपण. मग मस्त असा एवढं या झाडा हिरवीगार अशी फुटल्यात या या साईडला इकून या साईडला इकडून. आणि वरच्या साईडला फॉरेस्ट राहत आहे. मग त्या फॉरेस्टतून आता झाडं एकदम मस्त हिरवीगार फुटल्या. ती ही चैत्र महिन्याची पालवी फुटली मस्त मित्रांनो. मग आता शेळ्या मस्त नाचवलं तिथे आता इडच 1-1.5 तास आपला जाईल. म्हणजे पूर्ण टाइमपास इडच होईल आपला आला. मग आपल्याला घरी जायचे. आणि आज एकटाच घरी असल्यामुळं मग स्वयंपाक एकटाच करणार आहे आपण मित्रांनो. मग ह्या अशी कामं राहतात मित्रांनो. सकाळी उठल्या एकटा माणूस असलो लय हजर राहते. मग आता या खालच्या वावरामध्ये शेळ्या नाचवल्यात का नाही मित्रांनो. मग मी आपल्याला नाही का सांगितलं वरच्या वावरात आपण बाजरी पेरले. आता ही बाजरी ना मित्रांनो हे पाय वर उतारले, पण आपण फेकून दिली होती नांगराच्या मागं. मग ती काही जे ओलीला दाणा गेला ना तो उतरलाय, काही नाही उतरला. मग येण्याने म्हणजे आपण हे शेळ्यांसाठी खाद्य केलंय. आता येते 7-8 दिवसामध्ये मग अजून एक पाणी भरला का मस्त खाद्य होईल याने शेळीली. मग उपटून हीच बाजरी घायला जायची आपण शेळीली. मग ही पा अरे ह्या बकरी ना मित्रांनो शेळ्यांचा ह्या शेळीली सोडून इकडे आता मित्रांनो हरी. आणि हे बकरी ना मित्रांनो मी जिकडे जाईल ना तिकडेच माझ्या पाठीमागे फिरत आहे. त्याला देऊ खालच्या साईडला उतरवून वावरामध्ये. मग हे पहा आता असा परिसर आहे मित्रांनो आमच्या इकडं. आणि पावसाच्या वेळेस आहे ना हा परिसर एकदम खतरनाक होतोय. म्हणजे जम झाडं फुटत आहेत. ह्या झाड आहेत ना, आता ही गुलछडीचं झाड आहे हे पहा. ह्या झाड आहेत ना मित्रांनो जम पाली पडते हिरवीगार मस्त. आणि इतकी दाट होतात ना या साईड ना, तर मग माणूस गेला तरी याच्यामध्ये दिसत नाही. पण आता एकदम पातळ झाड आहेत हे पहा. कारण उन्हाच्या वेळेस काय होतं मित्रांनो मग झाडाली काही पालवी जास्त काही राहत नाही. आताशी फुटल्यात झाडं हा पहा मस्त हिरवीगार फुटत झालेत आता. आणि एवढं म्हणजे मग त्या टायमाला ना पाणी जम राहतं ह्या एवढं ह्या दगडा बिगडा दिसते नाही जम पाणी राहतं मित्रांनो. आणि मासं बिसं मुरे मासं हे मी आपली दाखवतोय ना, तर ह्या टायमाला येणारच राहतं ते. आता नादवलं तर आपल्या शेळ्या मस्तपैकी या साईडनं ऐकून. आणि वरच्या साईडनं बाबळी मस्त फुटल्यात. आणि हे शेत आहे ना मित्रांनो आमचा एकदम झुऱ्यामध्ये इकडे खाली एकदम असं दरी खुरीच्या भागामध्ये. तर चला आता आपल्याला ना शेळ्या नादवल्यात. आणि मस्तपैकी आता आपण इकडं सावलीला बसणार आहेत. म्हणजे एकदा 9 वाजले ना मित्रांनो सकाळची तरी एकदम असा म्हणजे ऊन लागत आहे. मग आपल्याला आता अर्धा तास झाला इकडं. मग अजून अर्धा 1 तास आपण शेळ्या चारायच्या आता जायचं निघून. आणि मस्त शेळीला चारा फुटला आहे. हा बोकडे ना मित्रांनो आपला हा आता विकाय आलाय. पण मग अजून टाईम आहे याला, म्हणजे टाईमही नाही काही, पण मग गिराईक नाही त्याला सध्या बाजार कमी आहे ना. मग त्याच्यामुळं हा आपण विकून आणि मस्तपैकी मग आपली 9-10 हजार जाईल हा बोकडा आपला. आणि तिकडं समोर एक बोकडे आपला पा हा जरा भांडा दिसतो सफेद हा एक बोकडे आपला. आणि हा एक बोकडे पा एकदम बारीक आहे. हे 2 मोठाले आहेत हे बारीक आहेत. मग असे ह्या 2-3 बोकड विकून मग 4 महिन्यासाठी आपली बाजार हाट खत बियाणा असा घ्यायला लागत आहे मित्रांनो. मग आपण 2 शेळ्या ठेवणार आहे. मग अजून वेळ आला तर आपण अजून शेळ्या घेणार आहेत. पण मग सध्या काय आपल्याला लगेच घेता येणार नाही. आणि या खालच्या वावरामध्ये आपली बाजरीचे मग ती बाजरी निघेल का आपल्याला काय घेऊ ना 4 महिन्यासाठी म्हणजे होईल धान्य मग मस्तपैकी जाळायला. चला आता आपल्या शेळ्या नादवल्यात. आता आपल्याला अजून अर्धा तास थांबून मग जायचे वर. तर चला दोस्तांनो आता शेळ्यांचं काम होत आहे. म्हणून मग आता वर जायला लागलं. आपल्याला स्वयंपाक करायला लागेल, आपल्याही पोटाला पाहिजे. तर मग दोस्तांनो कसं आहे आता या लग्न सरायमुळे जास्त व्हिडिओ बनवायला वेळच भेटत नाही. मग कसं तरी छोटं व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवतोय.
तर चला मित्रांनो, आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इडच थांबणार ती. पुन्हा एकदा सगळे जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र करतो मित्रांनो, जय आदिवासी. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा उद्या.